नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, आता देशमुखांच्या घरी जे आहे ते रम्या आणि वसुंधराला नोकर बनवून ठेवलेलं असतं. रम्याला काव्याने सगळ्या फरच्या पुसायला लागलेल्या असतात, सगळ्या रूम पुसायला लावलेले असतात आणि मित्रांनो इथे वसुंधराला कांदा टोमॅटो सगळं चिरायला लावलेलं असतं स्वयंपाकासाठी. आता हे त्यांना काही सहन होत नसतं, त्यांची खूप चिडचिड होत असते, त्यांना खूप त्रास होत असतो, पण ते काय करणार तरी काय? घर सोडण्यापेक्षा मग इथे राहिलेलं बरं असं त्यांचं म्हणणं असतं. तर मित्रांनो दोघेही खूप चिडचिड करत असतात, पण त्यामुळे आता पुढे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की आता मालिनी ठरवते की काव्या आणि आपल्या नंदिनीची मंगळागौर करायची. पण आता मित्रांनो यामध्ये विघ्न आणायचं रम्या ठरवते की या कार्यक्रमात या मंगळागौरीत मी नक्कीच विघ्न आणणार. माझं पार्थ सोबत लग्न झालं नाही तर मी आता यांना त्रास देणार, यांच्यामुळे आता मला फरची पुसावी लागतीये. त्यामुळे वसुंधरा आणि रम्या खूप मोठा प्लॅन बनवतात मंगळागौरीच्या खेळामध्ये जे आहे ते विघ्न आणायचं. तर आता ह्या दोघी मिळून विघ्न आणू शकतील का मंगळागौरीच्या खेळामध्ये की नाही, हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.